आज या रतन इंडिया पॉवर प्लांटच्या समोर जो उपोषणासाठी आम्ही बसलेलो आहे त्याचा मागे उद्देश आहे की मागील 7-8 वर्षापासून जे DMF कंपनी होती ती कंपनी काम सोडून काढली गेली आहे इथून। त्या कंपनीत काम करण्यावाले 82 ते 85 लेबर लोक कर्मचारी आपले बांधव हे त्यांच्या ग्रॅज्युएटीकरता वारंवार निवेदन देऊन कंपनीच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधत आहे, पण त्याला कंपनी कुठल्याही प्रकारे दाद देत नाही। या बाबतीत मागील माझ्या आमदार साहेबांच्या नेतृत्वात सुद्धा एकदा त्या कंपनीची चर्चा केली, तेव्हा त्यांनी तोलड उत्तर देऊन देतो बा असे त्यांनी बोलवण केली। मागे सुद्धा आम्ही त्यांना या बाबतीत कामगाराच्या वतीने निवेदन दिलं होतं, पण त्यालाही सुद्धा त्यांनी केराटोपी दाखवली। त्यामुळे आज या ठिकाणी या मागण्यासाठी किंवा ग्रॅज्युएटी यांना मिळण्यासाठी आणि हक्काचा पैसा आहे जो की यांच्या पगारातून कपात केल्या कंपनीने तो त्यांना मिळायलाच पाहिजे, याकरता आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। आजपासून आमरण उपोषणाचा पहिला दिवस असल्या आहे। याकरता माझ्यासोबत जिल्हा परिषद सदस्य भारती गेडाम, तालुका अध्यक्ष वीरेंद्र लंगडे, तालुक्याचे उपाध्यक्ष नागेंद्र तायडे, महिला मोर्चाचे अध्यक्ष पियुगलताई, आम्ही सगळेच उपोषणाला बसलेलो आहेत। आणि जर पण मागण्या लवकर पूर्ण झाल्या नाही तर कंपनी सर्व गेट बंद करण्यात येईल। उद्यापासून कंपनीमध्ये कुठलाही कर्मचारी पाठवण्यात येणार नाही, याची आम्ही कंपनीच्या व्यवस्थापन दक्षता घ्यावी।